अभिनेते नेते विजय यांच्या बेजबाबदारपणामुळे करूर येथे आयोजित प्रचार सभेमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचा ठपका या प्रकरणी दाखल FIR मध्ये ठेवण्यात आलाय। विजय हे बेलुसामीपुरम येथे बराच काळ त्यांचा प्रचार वाहनातच थांबल्यामुळे त्यांच्या प्रचार सभेसाठी जमलेल्या गर्दीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असे FIR मध्ये नमूद करण्यात आले। मात्र पोलिसांनी विजय यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाहीये। चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी TVK पक्षाचे उत्तर करूर जिल्ह्याचे सचिव माथिया जगन, राज्य सरचिटणीस बस्सी आनंद आणि पक्षाचे उपसरचिटणीस निर्मल कुमार यांच्या विरुद्ध FIR दाखल केलाय। निवृत्त न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने सोमवारीही चेंगराचेंगरीचा तपास सुरू ठेवला। त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन पीडितांशी संवाद साधला आणि नंतर सांगितले की चौकशी पूर्ण झाल्यानंतर सरकारला सविस्तर अहवाल सादर केला जाईल। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या चेंगराचेंगरी संदर्भात सोमवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि विजय यांच्याशी फोनवरून चर्चा केली। या दुर्घटनेत विजय यांच्या समर्थकांचा मृत्यू झाल्याबद्दल राहुल यांनी त्यांचे सांत्वन केले असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले। तामिळनाडूतील चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे शिष्टमंडळ करूरला पाठवण्यात येईल असे भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी सोमवारी जाहीर केले। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनुराग ठाकूर, तेजस्वी सूर्या, ब्रिजलाल, अपराजिता सारंगी, रेखा शर्मा आणि तेलुगू देसम पक्षाचे पुट्टा महेश कुमार हे या शिष्टमंडळात उपस्थित असतील।